नमस्कार, तुम्ही पाहत आहात टी व्ही नंबर 1 मराठी। सकल ओबीसी समाजाच्या वतीने वडगोद्री येथे उपोषण सुरू आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा आज उपोषणाचा 4था दिवस आहे। सरकाराकडून अद्यापही कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची बीपी वाढला आहे असे डॉक्टर यांनी चेक केल्यानंतर सांगितले। सरकार हे 2 टप्पी भूमिका बजावत आहे असे लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले। एकीकडे मराठा समाजाला मागण्या पूर्ण करू असे सरकार म्हणते, तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सरकार स्पष्ट करत आहे। सरकार सगळे सोयरेची अंमलबजावणीचा ओबीसी समाजाला धक्का न लागता सगळे सोयरेची अंमलबजावणी कशी करणार हे सरकारने सकल ओबीसी समाजाला स्पष्ट सांगावे असे लक्ष्मण हाके म्हणाले। सरकार आणि राज्यपाल यांनी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे मीडियासोबत बोलताना सांगितले। महाराष्ट्रामधील सकल ओबीसी समाजाच्या वतीने उपोषणस्थळी भेटी देण्यासाठी मोठ्या संख्येने ओबीसी समाज दाखल झाला आहे। महाराष्ट्रात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, टी.पी. मुंडे सर, महादेव तात्या निर्मळ व सकल ओबीसी समाज यावेळी वडगोद्री येथे उपस्थित होते। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही नंबर 1 मराठीला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही पाहत आहात टी व्ही नंबर 1 मराठी। हाक तुमची, साथ आमची। पाहत राहा टी व्ही नंबर 1 मराठी। धन्यवाद।